नमस्कार. विज्ञान धर्म विश्व मंडळातर्फे कालभैरवाष्टक स्तोत्रातील शेवटचा श्लोक आज प्रसारित होत आहे. हा शेवटचा श्लोक म्हणजे फलश्रुतीचा श्लोक आहे. कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनौ विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं ते प्रयाति कालभैरवाङ्घ्रसिन्निधिं ध्रुवम्. जे लोक मनोहरम कालभैरवाष्टकम ये पठंती, जे लोक अतिशय मनोहर असं कालभैरवाचं अष्टक निरंतर पठण करतात त्यांना कशा कशाचा लाभ होतो? ज्ञानमुक्ती साधनम, ज्ञानाचा लाभ होतो, मुक्तीचा लाभ होतो. शोक मोह दैन्य लोभ कोप ताप या सगळ्यांचा नाश होतो. मोहाचा, दैन्याचा, लोभाचा, कोपाचा, तापाचा आणि शोकाचा नाश होतो. तर मुक्तीचा लाभ होतो. आणि अशा प्रकारे हे सर्व भक्तजण सर्वात शेवटी आयुष्याच्या अंती कालभैरवाच्या चरणी आपले स्थान प्राप्त करतात. ते प्रयांती कालभैरवांघ्र सन्निधिं ध्रुवम. अंघ्री कालभैरवांघ्री सन्निधिं ध्रुवम. ध्रुवम म्हणजे निश्चित. ते निश्चित कालभैरवांच्या चरणाशी स्थान प्राप्त करतात. अशा प्रकारे इति श्रीमद शंकराचार्य विरचितं कालभैरवाष्टकम संपूर्ण. अशा प्रकारे भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित कालभैरव अष्टक पूर्ण झाले. माझ्या अल्पमतीप्रमाणे या संपूर्ण कालभैरवाष्टक स्तोत्राचा अर्थ आपल्यासमोर ठेवण्याचा मी प्रयत्न केला. या कार्यामध्ये जर काही त्रुटी राहिल्या असतील तर आपण सर्वांनी मला क्षमा करावी. सर्वांवर कालभैरव स्वामींची कृपा सदोदित राहू दे अशी प्रार्थना करून मी आज या मालिकेला पूर्णविराम देतो.